पहिली अधिसूचना 3 जून 2022 रोजी निघाली, परंतु दुसरी व अंतिम अधिसूचना अजून निघाली नाही। तर ती नगरविकास खात्याकडून निघाल्यास त्या ठिकाणी माझ्या टेंभुर्णी हे मोठं गाव आहे आणि त्याला त्या सर्व विकास कामाला पर्याय खुले होतील। माढा नगरपंचायत होऊन देखील तिथं गेल्या 8-10 वर्षात जे म्हणावी तशी कामं झाली नाहीत। माढा नगरपंचायतच्या शहरामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदची मुख्य जागा आहे 15 एकरापेक्षा, आणि त्याला जर पेरिफेरियल आपण त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधी उपलब्ध करून दिला 2 मजली, तर त्या ठिकाणी व्यवसाय चालू होतील आणि त्या शाळेला कंपाऊंडचं पण काम होईल। त्या ठिकाणी आम्हाला राहणारे कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी तिथं सोय नाही। कर्मचाऱ्याबरोबर तिथं आम्हाला माढा तहसील ऑफिसचं काम चालू आहे आणि त्या बिल्डिंगला 2 मजल्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर झालेत। काम अंतिम टप्प्यात येते, परंतु फर्निचरसाठी निधी उपलब्ध ह्यात नाहीये। तो निधी उपलब्ध करून दिल्यास पुढच्या काळामध्ये ते काम अंतिम होऊन त्या ठिकाणी तहसील ऑफिस आता एका खाजगी शाळेच्या रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये आता तहसील ऑफिस बसतंय आणि तहसीलाची अवस्था खूप बिकट आहे। त्यामुळे ते लवकरच चालू करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर माढा शहरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्लेग्राऊंड आहे, त्याला निधी उपलब्ध करून देत असताना आमच्या इथं गार्डनसाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा, त्यासाठी निधी उपलब्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा आणि त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा या ठिकाणी स्मारक होण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही देखील आमची मागणी आहे। नाट्यगृहासाठी देखील आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध होऊन आवश्यक आहे। त्याचबरोबर एसटीपीचा प्लांट त्या ठिकाणी केल्यास महाडेश्वरी आमच्या देवीच्या तीर्थक्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। माढा शहरातल्या माझ्या शेजारी असलेल्या पंढरपूर नगरपंचायतीमध्ये त्या ठिकाणी एक खूप मोठा विषय आहे। तो असा विषय आहे की साहेब, त्या नगरपालिकेने गट नंबर 17 मध्ये एक आमच्या भागातली पंतप्रधान आवास योजना त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तर ती 36 कोटी रुपये 37 कोटी 86 लाख रुपयाची योजना, त्याला 11 कोटी 26 लाख रुपये मिळाले। 992 घरं त्या ठिकाणी होती, तर 988 लोकांनी 892 घरं होती, 988 लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केले आणि बुकिंग अमाऊंट भरल्या। 2018 रोजी हे काम चालू झालं आणि 2021 पासून ते बंद आहे। त्यामुळं या लोकांना घरं मिळत नाहीत। या लोकांनी व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी भरलेत आणि त्यांना घरं नाहीत। त्यामुळं ते काम त्या ठिकाणी देण्यात आलंय PS एंटरप्राइजेस अहमदाबाद, म्हणजे महाराष्ट्रात एकही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर मिळाला नाही। गुजरातवरनं कॉन्ट्रॅक्टर आलाय आणि त्यानं काम 2021 पासून बंद ठेवलंय। त्या कामाला त्या ठिकाणी 6 कोटी निधी देऊन देखील आणि त्याबाबत सीओना वगैरे आम्ही सातत्यानं फॉलोअप करतोय, परंतु तो कॉन्ट्रॅक्टर मध्ये आणि मागच्या काही लोकांमध्ये त्या ठिकाणी वाद आहेत। पंढरपूरमध्ये आमच्या नाट्यगृह त्या ठिकाणी काम सुरू आहे, त्यासाठी निधी उपलब्ध झालाय, परंतु गेले 5-6 वर्षापासून ते नाट्यगृह निधी उपलब्ध होऊन फायनल त्या ठिकाणी होऊन देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही। त्याच्यात देखील मोठा भ्रष्टाचार झालाय असं आमचं त्या ठिकाणी चर्चा आहे, तर त्याची चौकशी करावी। नमामि चंद्रभागा हा 14 ते 19 मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठा प्रकल्प घेतला होता, परंतु आजची जर अवस्था बघितली तर पंढरपूर शहरातलं सर्व घाण पाणी हे त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये सोडलं जातं आणि महाराष्ट्रातनं वारकरी त्या चंद्रभागेमध्ये स्नान करायला येतात आणि त्याच्यासाठी पंढरपूर शहरातल्या घाण पाण्यावरती ट्रीटमेंट करून ते पाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला हे शुद्ध करून टाकणं गरजेचं आहे। पंढरपूरमध्ये साहेब 1000 बेडसाठी त्या ठिकाणी एक अधिसूचना निघाली की 1000 बेडचं भाविकांसाठी आणि पंढरपूरच्या परिसरातल्या लोकांसाठी आपल्याला हॉस्पिटल सुरू करायचंय आणि मग 1000 बेडचं हॉस्पिटल निस्ता GR निघालाय, तर त्याच्यासाठी मंजुरी देऊन त्याला जागा उपलब्ध करून द्यावी। पूर्वी जिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी आहे, परंतु ते जिल्हा रुग्णालय नदीच्या बाजूला आहे आणि ज्यावेळेस पूर परिस्थिती ती जेव्हा गरज असते त्यावेळेस मात्र तिथं पाणी आलेलं असतं आणि तिथल्या इक्विपमेंट सगळ्या पाण्याखाली असतात। तर ती जागा आपल्याला चांगल्या पद्धतीची घेऊन 1000 बेड जर त्या ठिकाणी झाले तर त्याचा फायदा आम्हाला असा होईल
की तिथं मेडिकल कॉलेज देखील होईल। मेडिकल कॉलेज झाल्यामुळं महाराष्ट्रातनं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आम्हाला महाविद्यालय त्या ठिकाणी करता आलं। साहेब बोलण्याची संधी द्या, बाकीच्याला खूप देत आहे। साहेब मी काल 9:30 वाजता आलो होतो, रात्री 9 वाजेपर्यंत बसलो। काल जेवण सुद्धा केलं नाही साहेब, काल साहेब जेवण सुद्धा केलं नाही साहेब। असं नाही ना साहेब, बोलायला आम्हाला आमचे मुद्दे कधी मांडणार, आम्हाला बोलायला संधी द्या ना। माझ्या माढा शहरामध्ये, माढा मतदारसंघामध्ये टेंभुर्णी इथे जिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे आणि त्या जिल्हा रुग्णालयाची अवस्था अशी आहे, 20 कोटी रुपये निधी मंजूर झालाय। 2 मजल्याचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे आणि वरती 2 मजल्यासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध नाही। आणि याच्यात अवस्था अशी केली आहे साहेब की पहिल्या 2 मजल्यामध्ये ओटी नाही, 3ऱ्या मजल्यावर ओटी आहे आणि ह्याच्यात प्रोव्हिजनच नाही। जर ओटी नसेल तर त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर पेशंटची कशा पद्धतीनं काम केलं जाईल, तर त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। त्याचं फर्निचर आणि शेवटच्या टप्प्यात काम आहे, तर ते काम करण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा। माझ्या मतदारसंघात साहेब टेंभुर्णी, करकम आणि मोडलीम ह्या 3 नगरपंचायतीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे आलाय, तर त्याला मान्यता देऊन पुढच्या काळामध्ये साहेब सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत करकम, टेंभुर्णी, आमच्या इथं माड्यामध्ये आमच्या इथले डॉक्टर सांगतात हे माझं व्हिजिटिंग कार्ड, माझी बाहेर ओपीडी आहे, त्या ठिकाणी येऊन उपचार घ्या। आज सीझरचा जर पेशंट आला तर त्याच्यावर उपचार केला जात नाही, तर आमच्याकडे भूलतज्ञ नाही आणि त्या ठिकाणी बाहेर तुम्हाला मात्र मिळतो। मग आमच्या माय माऊलींना त्या ठिकाणी डिलिव्हरीच्या पेशंटला तिथून हलवावं लागतं, तातडीचा त्या ठिकाणी कोणतीही सुविधा होत नाही आणि मग तिथले डॉक्टर्स, तिथले करकममध्ये तशीच अवस्था आहे, ओपीडी फक्त चालती आणि मग बाकीच्या रुग्णांना त्या ठिकाणी बाहेर जाऊन उपचार घ्यावा लागतो। तर त्याच्यासाठी साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे की आम्ही एवढे त्या ठिकाणी लोक, आज एवढा मोठं गाव असताना आम्हाला त्या ठिकाणी ह्या सुविधा मिळत नाहीत। याचबरोबर साहेब माझ्या मतदारसंघात पंढरपूरला त्या ठिकाणी भाविक खूप मोठे येतात, वारकरी येतात आणि मग या वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी आमच्या दोन्ही बागा बंद आहेत, त्या बागेसाठी निधी उपलब्ध होऊन टेंडर निघालं, परंतु निधी उपलब्ध होऊन टेंडर निघून देखील त्याचं प्रत्यक्षात काम मात्र चालू झालं नाही। पंढरपूरमध्ये यमाई तलाव आहे, त्याला आपण खूप सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी लेझर शो वगैरे करू शकतो, त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा आणि आम्हाला पुढच्या काळामध्ये विशेष निधी आल्याशिवाय साहेब मी एक आपल्यासाठी जे जसं आपण शेअर म्हणता तसं मी तुकाराम महाराजाचं एक ओवी आणली आहे, माणसाने देवाची चाली अहंबा, मी एक करता म्हणू नये, वृक्षाची ही पाने हलवे त्याची सत्ता राहिली नाही, अहमना कुठे, तुका म्हणे विठू भरला साही, तया उणे काही चराचरी। याचा अर्थ ओवीचा असा सांगतो, प्रमाणात जसं देवाच्या आज्ञेनं विठ्ठलाच्या सत्ता देखील मिळत नाही, अहमपणा न येता त्या ठिकाणी आम्हाला देखील सांभाळून घ्यावं। महाराष्ट्राच्या सदनामध्ये खूप मोठा आकडा आपल्याकडे असला तरी साहेब महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारं राज्य आहे, या सर्वांना मिळून आपण सुराज्य घडवूया।